Hello friends, today we are discussing about morphology of flowering plant and the topic is the leaf. Then what is leaf? Leaf is a lateral flattened structure born on the stem. It develops at node and bears an axillary bud. तर लीफ म्हणजे काय की लॅटरल अँड फ्लॅटेंड स्ट्रक्चर जे की खोडावरती तयार होतं तर त्याला काय म्हणतो आपण लीफ म्हणतो आणि ते कशापासून होतं नोडमधून होतो आणि त्याचं जेव्हा पान उगवतं खोडापासून तर त्याच्याजवळ ॲक्झिलरी बर्ड्स असते की ॲक्झिलरी बर्ड म्हणजे काय यंग टू स्मॉल लीव्स त्याला ॲक्झिलरी बर्ड म्हणतात लीव्स ओरिजिनेट फ्रॉम द शूट ऑफ ॲकल मेरिस्टम तर ते कुठून ओरिजिनेट होतात तर शूट ऑफ ॲकल मेरिस्टम पासून लीव्स ओरिजिनेट होतात दे आर अरेंज इन ॲक्रोपिटल ऑर्डर और बेसिपिटल ऑर्डर तर ते कसं होतं की लीव्स जे काय आहे ॲक्रोपिटल किंवा बेसिपिटल ऑर्डरमध्ये असतात जसे की ॲक्रोपिटल रेडिश आणि मस्टर्डमध्ये ॲक्रोपिटल येतात यंग लीव्स टॉपला असतात आणि जे काही ओल्ड लीव्ज आहेत ते बेसला असतात आणि बेसिपिटलमध्ये काय असतं की यंग लीव्ज जे आहेत ते बेसला असतात आणि जे ओल्ड लीव्ज आहेत ते टॉपला असतात तर त्यानंतर लीफ इज मेन व्हेजिटेटिव्ह ऑर्गन ऑफ द फोटोसिंथेसिस लीफचं मेन काम काय आहे तर फोटोसिंथेसिससाठी लीफ मेनली फंक्शन करतात त्यानंतर पाहिजे आपल्याला की पार्ट्स ऑफ टिपिकल लीफ द लीफचे वेगवेगळे पार्ट्स पाहिजे तर त्याच्यामध्ये पहिलं येतं की लीफ बेस पिटिओल आणि लॅमिना तर लीफ बेस कुठं असतात तर जे काही स्टेम आहे जी स्टेम दिसते त्या स्टेमवरती जो काही नोडल रिजन आहे जो की पिटिओलला कनेक्ट आहे तर ह्या बेसल जो काही पोझिशन आहे स्टेमवरती पिटिओलची तर तो जो स्टेमला अटॅच आहे त्याला आपण लीफ बेस म्हणतो आणि लीफ बेसपासून तो लीफ लॅमिनापर्यंतचा जो काही भाग अटॅच आहे स्टेम आणि लॅमिनाला तर त्याला आपण पिटिओल म्हणतो त्याच्यानंतर लीफ लॅमिना काय पिटिओलच्या वरती जे काही लीफ ब्लेड सारखं स्ट्रक्चर आहे तर ह्याला आपण म्हणतो लीफ लॅमिना तर लीफ बेस जे काही लीफ बेस असतं त्याच्याच जवळ स्टिप्युल्स असतात स्टिप्युल लाईक स्ट्रक्चर असतं तर ते ह्याला ॲक्झिलरी बर्ड्स असं म्हणतात छोटे यंग लीव्स इन मोनोकॉट्स मेज आणि शुगर केन लीफ बेस फॉर्म्स शीट अराउंड द स्टेम मोनोकॉट्समध्ये जे काही लीफ बेस असतात तर ते खाली शीट तयार करतात जसं की इथं बघा ह्याला काही लीफ बेस जे आहे त्याला कव्हर केलेलं आहे काहीमध्ये हे लीफ बेसनी कव्हर केलेलं असतं काही लीफ बेसमध्ये कव्हर करत नाही तर त्याच्यामध्ये मेज आणि शुगर केन हे एक्झाम्पल येतात देन इन लेग्युम्स प्लांट्स पीस और लीफ बेस बिकम्स सोलन कॉल्ड पॉलिनस तर जे काही लेग्युमेंट्स असतात पी आणि ग्राम येतात तर त्यांच्यामध्ये लीफ बेस सोलन असतो सोलन असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण तर ते पॉलिनस म्हणतात त्याला त्याच्यानंतर येतं पिटिओल तर हे जे काही पिटिओल दिसतं हे जो लीफ बेस आणि लॅमिनामधला जो अंतर आहे तर त्याला आपण पिटिओल म्हणतो ती काय काम करतं की सनलाईटच्या दिशेने पानाला ठेवण्याचं काम करतं तसंच लॅमिना आणि बेसला स्टेमची कनेक्ट करतात देन याचं दुसरं एक काम काय आहे की जे पिटिओल असतं ते पिटिओल वाऱ्यानुसार हलत राहतं आणि त्याच्यानं काय होतं की जे कूलिंग आहे पानावरती जास्त पूर्ण ट्रान्सपायरेशन होऊ देत नाही आणि ते इयरमध्ये कंटिन्यू जे हलत राहतं तर त्याच्यामुळे काय होतं की ते त्याच्यावरचं जे टेम्परेचर आहे ते कमी करून लीफला कूल ठेवतं त्याच्यानंतर येतं लीफ लॅमिना तर हा काही जो हिरवा पार्ट दिसतोय पूर्ण पिटिओलच्या वरचा तर त्याला काय म्हणतो आपण लीफ ब्लेड किंवा लॅमिना तर लीफ लॅमिना जो काही आहे तो ब्रॉड असतो जसं की हा ब्रॉड आहे ग्रीन आणि फ्लॅट पार्ट ऑफ द लीफचा जो फ्लॅट पार्ट आहे ब्रॉड आणि ग्रीन तर त्याला काय आपण लीफ लॅमिना म्हणतो किंवा लीफ ब्लेड म्हणतो तर हे बघा ह्याच्यावरती काय काय प्रेझेंट आहे तर ह्याच्यावरती असते व्हेन्स आणि वेनलेट्स काहीमध्ये रेटिक्युलेट असते काहीमध्ये पॅरल असते आणि याच्यामध्ये एक सेंट्रल लाईन असते त्याला काय म्हणतो प्रोमिनंट सेंट्रल व्हीलला आपण मिडरिप म्हणतो हा जो सेंटर मेन आहे तर त्याला आपण मिडरिप असं म्हणतो मग ते वेन्स आणि वेनलेट्स काय काम करतात तर जे काही फूड तयार होणार आहे लीव्समध्ये तर त्या आणि मिनरल्स आणि वॉटरचं जे काय आहे फूड मिनरल्स वॉटर ते ट्रान्सफर करण्याचं काय काम करतात तर ते वेन्स काम करतात त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट इज व्हेनिशन व्हेनिशन म्हणजे काय द अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लीफ लॅमिना इज कॉल्ड व्हेनिशन म्हणजे जे काही ह्याच्यावरती जे काही वेन्सचं फॉर्मेशन आहे तर ह्याच्यावरून कळतं की आपल्याला त्याचं अरेंजमेंट कशी आहे किंवा जी अरेंजमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो व्हेनिशन म्हणतो आता त्याचे व्हेनिशनचे पण दोन पार्ट येतात एक रेटिक्युलेट व्हेनिशन दुसरा येतं पॅरल व्हेनिशन रेटिक्युलेट व्हेनिशन कशामध्ये येतं की डायकॉट्समध्ये येतं आणि पॅरल व्हेनिशन कशामध्ये येतं की मोनोकॉटमध्ये येतं तर मोनोकॉटमध्ये जे काही येतात तर त्यांचे जे व्हेन्स आहेत जे की मिडरिप आहे त्याच्याशी पॅरल असतात हे सर्व व्हेन्स त्याच्याशी पॅरल असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण पॅरल व्हेनिशन याचं एक्झाम्पल काय येतं मोनोकॉट्स आणि दुसरं येतं की डायकॉट प्लांट्स जर आपण हे पाहायला गेलं त्याचं जो मिडरिप आहे त्याच्यापासून त्याचे जे व्हेन्स आहेत त्यांनी वेगवेगळं स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे वेगवेगळ्या दिशेने ते नेटवर्क तयार केलं तर त्याला काय म्हणतो आपण रेटिक्युलेट व्हेनिशन तर त्याचं एक्झाम्पल आहे डायकॉट्स त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ लीव्स तर लीव्सचे कोणते प्रकार येतात त्याच्यामध्ये येतात सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ सिम्पल लीफ म्हणजे काय तर सिम्पल लीफ म्हणजे ज्या पानाचा पूर्ण लॅमिना असतो हे जे काही पान आहे तर याचा लॅमिना जो आहे तो पूर्णपणे तर त्याला आपण काय म्हणतो की सिम्पल लीफ आणखीन काय असतं की जे इन्सिजन असतं म्हणजे जे काही त्याला बारीक बारीक कट्स आहेत ते मिडरिपपर्यंत जर पोहोचलेले नसतील if the incisors are not reached to midrib then it is called simple leaf but in compound leaf the incisions of lamina जर आपण लीफचं पाहायला गेलं तर त्याचं जे कम्प्लीट लीफचं इन्सिजन ते इन्सिजन सेंट्रल ॲक्सिसला काय झालंय तर टच झालंय इन्सिजन ऑफ लॅमिना रिच द मिडरिप ही जी काय मिडरिप आहे त्याला
कनेक्ट झालेला आहे आणि डिवाइड इंटू लिफलेट्स. जे छोटे छोटे पान दिसतात हे लीफ नसून तर हे लिफलेट्स आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं की ॲक्झिलरी बड, जी काही ॲक्झिलरी बड असते ती ह्या लिफलेट्सच्या बेसला न होता कुठं होतात, तर जी काय सेंट्रल ॲक्सिस आहे त्याची पिटिओल, त्या पिटिओलच्या सेंटरला होतात, जिथं की हे लिफलेट्सच्या नोट्सला नाही होत. टाईप ऑफ कंपाऊंड लिफ्स. तर आता कंपाऊंड लिफ्टचे वेगवेगळे 2 टाईप येतात. एक पिनेटली कंपाऊंड आणि दुसरं पामेटली कंपाऊंड. पिनेटली कंपाऊंड लिफ म्हणजे कोणते येतात, जसं की आता नेम सांगितलं, लिफलेट्स आर अरेंज ऑन सेंट्रल ॲक्सिस ऑर कॉमन ॲक्सिस. आता हे काय, ह्याचे जे काही लिफलेट आहेत, हे छोटे छोटे लिफलेट आहेत, ते सेंट्रल ॲक्सिसवरती जे काही ग्रोथ झालेले, तर त्याला काय म्हणतो आपण की पिनेटली कंपाऊंड लिफ. रॅचेस रिप्रेझेंट द मिडरिप. हे काही मधातील जागा आहे, तर ते काय करतात की मिडरिप दर्शवतात पूर्णपणे. आणि त्याचं एक्झाम्पल आहे नीम. आता डायरेक्ट लिकस. तर दुसरं येतं पाल्मेटली कंपाऊंड. पाल्मेटली कंपाऊंड लिफमध्ये काय होतं की लिफलेट्स अराइज फ्रॉम अ कॉमन पॉईंट ऑफ द टिप. जे काही, आता हे एक एक्झाम्पल आहे, ही जी काही लिफलेट्स आहेत ती एकाच पॉईंटला ग्रोथ होतात, एकाच कॉमन पॉईंटला, ते पण पिटिओलच्या टिपला. तर त्याला काय म्हणतो आपण की पाल्मेटली कंपाऊंड. तर त्याचं एक्झाम्पल येतं सिल्क कॉटन. त्यानंतर आपण पाहणार आहोत फायलोटॉक्सी. व्हॉट इज फायलोटॉक्सी? फायलोटॉक्सी मीन्स अरेंजमेंट ऑफ लिव्स ऑन द स्टेम. स्टेमवर जी काही पानांची रचना आहे, तर त्याला काय म्हणतो आपण की फायलोटॉक्स. मग ते स्टेमवर असो किंवा ब्रांचवरती असो, पानाची अरेंजमेंट, तर त्याला आपण फायलोटॉक्सी म्हणतो. फायलोटॉक्सीमध्ये वेगवेगळे 3 प्रकार येतात. एक येतं अल्टरनेट, दुसरं येतं अपोजिट आणि तिसरं येतं वॉरंट. तर अल्टरनेटमध्ये काय होतं, जी काही स्टेम आहे किंवा ब्रांचेस आहे, तर त्याच्यावर एका आड एक, म्हणजेच पेअर ऑफ वन लीफ अरायजेस ॲट इच नोड. जे काही एक नोड आहे तिथं फक्त एकच लीफ तयार होतं, जे की अल्टरनेट मॅनरमध्ये, म्हणजे एका आड एक होतं, दोन्ही एका साईडला किंवा वेगवेगळ्या प्रकारे होतं. तर एक खाली होतं, एक त्याच्यावर होतं, दुसरं त्याच्यावर होतं. तर ही अशी त्याची अरेंजमेंट असते, त्याला आपण अल्टरनेट म्हणतो, ज्याचं की एक्झाम्पल आहे चायना रोज. त्यानंतर आहे अपोजिट. तर अपोजिट म्हणजे काय, अ पेअर ऑफ लिव्स अरायजेस ॲट इच नोड ऑन द अपोजिट साईड. तर त्याच्यामध्ये काय होतं, जे लिव्सचं पेअर असतं, पानाची जोडी, आता हे 2 पानं पण कुठं ओरिजिनेट झालेले आहेत, सिंगल नोडला, इच नोडला 2 पान, आणि ते पण वेगवेगळ्या अपोजिट साईडला. तर त्याला काय म्हणतो आपण अपोजिट फायलोटॉक्सी. तर त्याचं एक्झाम्पल येतं कॅलोट्रॉपिस आणि गवा. त्यानंतर होरल. इन होरल मोर दॅन 2 लिव्स, 2 पेक्षा जास्त पान अरायज ॲट अ नोड फॉर्मिंग अ होरल. एकाच नोडवरती 2 पेक्षा जास्त लिव्स ग्रोथ होतात, त्याला काय म्हणतो आपण होरल. जसं की अल्स्टोनिया येतं, हे अशा प्रकारे ग्रोथ होते त्याची अल्स्टोनियाची, की सिंगल पॉईंट आहे आणि त्यात 2 पेक्षा जास्त लिव्स किंवा लिफलेट्स आहेत. त्याच्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ लिव्स. इन दॅट लिव्स मे मॉडिफाय टू परफॉर्म फंक्शन्स अदर दॅन फोटोसिंथेसिस. तर लिव्समध्ये काय मॉडिफिकेशन झालेलं आहे की जी फोटोसिंथेसिस सोडून पण दुसरी कामं करतात. जसं की कुकुंबर किंवा पायसम सटामध्ये जे काय ती क्लाइंबर्स म्हणतो आपण, त्या क्लाइंबर्समध्ये टेंड्रिल्स तयार होतात, लिव्सचे टेंड्रिल्स तयार होतात, जे की सपोर्टसाठी काम करतात. आता हे टेंड्रिल्स आहेत, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. हे काय करतं की त्या प्लांट्सला क्लाइंब करण्यासाठी हे सपोर्टचं काम हे टेंड्रिल्स करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे गार्डन पी, पायसम सटावा. त्याच्यानंतर येतं की जे काही स्पाइन फॉर प्रोटेक्शन. काही प्लांट्सचे लिव्स जे आहेत ते स्पाइन्समध्ये मॉडिफाईड झालेले असतात. ते ग्रेझिंग ॲनिमल जे असतात त्यांच्यापासून प्रोटेक्शनसाठी, किंवा काही जो काही डेझर्टचा भाग आहे तिथं जास्त प्रमाणात पाणी वाया जाऊ नये, प्लांट्समधून ट्रान्सपायरेशन होऊ नये, त्याच्यासाठी स्पाइन्समध्ये कन्वर्ट होतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे अपोशिया किंवा कॅक्टस. हे जे काही अपोशिया आहे त्याच्यावरती स्पाइन्स आहेत, काटेरी वनस्पती, जेणेकरून त्या झाडाचं जास्त प्रमाणात पाणी वाया गेलं नाही पाहिजे आणि प्लांट्सचं प्रोटेक्शन पण झालं पाहिजे. तर त्यानंतर येतं फ्लेशी लिव्स स्टोअर फूड. काही असे पण प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये लिव्सचं स्टोअर फूडमध्ये पण कन्वर्जन झालेलं, मॉडिफिकेशन झालेलं. तर त्याच्यामध्ये कोणतं येतं, ऑनियन आणि गार्लिक. जसं की आपण कांद्याचे पाचोळा काढताना बघतो, तर त्याचं मॉडिफिकेशन जे काही फूड आहे तर त्याच्या लिव्समध्ये स्टोअर केलेलं जातं. हा कांदा आहे, तर जे काही इंटरनल फ्लेश लिव्स केले असतात, जे काही आपण एक एक त्याचे काप काढतो, तर ते पूर्णपणे लिव्सचं कन्वर्जन फूड स्टोरेजसाठी झालेलं आहे त्याच्यामध्ये. ऑनियन आणि गार्लिक त्याचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं येतं की जे काही ऑस्ट्रेलियन अकेशिया आहे, बाबूल, तर त्याचे जे काही लिव्स असतात, लिव्स आर स्मॉल, पिटिओल एक्सपांड्स बिकम ग्रीन अँड फोटोसिंथेटिक. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचे लिव्स जे अत्यंत बारीक असतात आणि त्याचं जे काही पिटिओल आहे तर ते फूड तयार करायचं काम करतात, फोटोसिंथेटिकवर त्याचं पिटिओल करतात. आता ह्यो जो पार्ट आहे त्याचा, हा सेंट्रल ॲक्सिस जो आहे पिटिओल, तो फोटोसिंथेटिकचं काम करतो, कारण त्याच्या प्लांट्सचा लिव्सचा एरिया जो आहे तो छोटा छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये पण फोटोसिंथेटिक प्रॉपर्टीज असतात. त्यानंतर इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. काही प्लांट्स आहेत जे की इन्सेक्टला हिट करतात किंवा ग्रॅब करतात, तर त्याच्यामध्ये येतं पिक्चर प्लांट आणि व्हेनस फ्लायटर, जे की त्यांच्या लिव्सचं मॉडिफिकेशन ट्रॅपसारखं केलं, म्हणजे एखाद्या सापळ्यासारखं, आणि ते त्या प्लांट्सना डायजेस्ट पण करतात. त्याचं एक्झाम्पल आहे व्हेनस फ्लायटर, पिक्चर प्लांट. हे जे काही रेड प्लांट आहे तिथं स्वीट स्मेल असतं, जेव्हा इन्सेक्ट त्या लिव्सवर बसतो तेव्हा ते जे काही लिफ आहे ते बंद करून घेतात आणि डायजेस्ट करतात.